आनंद चोरगे यांना मी विनंती करतो त्यांनी मॅन ऑफ द मॅच द्यावा. ग्राउंड क्रमांक 2 वर बोर्डी संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. ग्राउंड क्रमांक 2 वर पुढील होणारा सामना बोर्डी वर्सेस उमेळा अ. समोरून गाडीवरून जे जात आहेत त्यांनी लक्षात घ्यावे, टेबल शीट गेले तरी हवा काढली जाईल, गाडीची नाही देतो तुमची. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 7.
पहिल्या षटकाचा खेळ झालाय. धावसंख्या 5 जी धाव फलकावरती हॅलो हॅलो बोर्डी संघ, आपण आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आहे. मॅच खूप डिले चालू आहेत. या वेळेला मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय फाईन लेग सीमा पार. चौकार 4 धावांसाठी. मैं तेरी आंखों में उदासी कभी देख सकता नहीं. अगदी चांगला फटका इथे पाहायला मिळाला. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 11. बोर्डी संघ, आपण आपले क्षेत्ररक्षण लावून घ्या. ग्राउंडवर मीटिंग करायची आहे. अंपायर्स पोहोचलेले आहेत ऑलरेडी ग्राउंडमध्ये. बोर्डी संघ, आम्हाला सहकार्य करायचं आहे. लवकरात लवकर फिल्डिंगला जाऊन तुमच्या नंतर अजून एक मॅच बाकी आहे. 2 मॅच बाकी आहेत. तुमच्या नाही तर षटकं कमी करण्यात येतील. अगदी चांगला बॉल होता. टो क्रशिंग यॉर्कर तिथे पाहायला मिळाला. त्याचं प्रत्युत्तर फलंदाजानं दिलं. कव्हरच्या रिझनला चेंडूला खेळून काढलेला आहे. धावसंख्या आपण पाहत आहे. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 16 धावा, 16 रन्स ऑन द बोर्ड. चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू झालेल्या त्या षटकातील 4. ते मात्र टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं खूपच बाहेर जाताना हा चेंडू दिसलेला आहे. पंचाने दोन्ही हात समांतर रेषेमध्ये नेलेत. तिथे मात्र फॉलो थ्रू झेल टिपण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु 1 रन तिथे कंप्लीट केली जाते. आणि या एका धावेने आपण पाहिलं तर धावसंख्या आता होती आहे धाव फलकावरती 18 धावा, 18 रन्स ऑन द बोर्ड. 5 चेंडू झालेले आहेत. षटकातील शेवटचा चेंडू दिव्य घेऊन येतोय. इथे मात्र अगदी चांगला फटका खेळलेला आहे. इनफिल्डच्या वरनं चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजनला. चौकार 4. या चौकाराने आपण पाहिलं तर षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या होती आहे धाव फलकावरती 18, माफ करा 22, 22 रन्स ऑन द बोर्ड पाहायला मिळत आहेत.
षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता सज्ज झालेला आहे गोलंदाजी मार्कवरती दैविक. पहिला बॉल डाऊन द लेग साईड जाताना पाहायला मिळाला आहे. वाईटचे संकेत तिथे आले आहेत. वाईटच्या माध्यमातून धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 23. ऑफ साईडला खेळलं. क्विक सिंगल तिथे जमा केली आणि या एका धावेने धावसंख्या 24 झालेली आहे. सुरू असलेली लढत आपण पाहताय. रामबाग आणि त्यांच्या विपक्षमध्ये SK विरार. टॉस जिंकला SK विरार या संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजी करण्याकरिता रामबाग या संघाला आमंत्रित केलंय. इथे मात्र ओव्हर स्टेपिंग पाहायला मिळाली. नोचे संकेत पंचांनी दिलेत. पुढील संधी बॅटरसाठी आहे. फ्री हिटचा बॉल. यावेळेला मात्र अगदी चांगला फटका कव्हर पॉइंटच्या दिशेला. व्हॉट अ शॉट. चौकार. 4 धावा. अजून एक चांगला बॉल यावेळेला मात्र पाहायला मिळाला. चौकार आला. त्यानंतर लाईन अँड लेंथमध्ये बदल केला गोलंदाज दैविकने. त्यानंतर हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहिलीत तर धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 29. स्वप्नील वर्तक यांचे स्वागत आहे SK वसई स्पोर्ट्स क्लब तर्फे. कोणी जर जेवायचे बाकी असतील त्यांनी कूपन घेऊन जेवायला जावे. इथे मात्र अगदी चांगला खेळलेला फटका पाहायला मिळतोय मिड विकेटच्या दिशेला. 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहताय तर धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 32.
सर्व कर्णधारांना एक सूचना आहे, अजूनही 2 मॅच बाकी आहेत दोन्ही ग्राउंडवर 2-2. तरी आपण कृपया घाई करायची आहे, 2 षटकांमध्ये कमीत कमी वेळ घ्यायचा आहे. अमोल आलेत गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल अगदी चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. डीप बॅकवर्ड पॉइंटच्या रिजनला चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. मैं रखूंगा सोनिया, मैं तेरे होठों पे खामोशी कभी देख सकता नहीं, सारी बातें मैं सुनूंगा सोनिया, तेरे दिल से ना कभी थँक्यू. हितेशच्या विरोधामध्ये अगदी चांगला फटका तिथे पाहायला मिळालाय. चौकाराच्या माध्यमातून आपण पाहत आहे. धावसंख्या झाली आहे 36. चौकार आला त्यानंतर गोलंदाजीच्या शैलीमध्ये बदल केला. डॉट चेंडू तिथे पाहायला मिळालाय. षटकातील तिसरा बॉल. अगदी चांगल्या प्रकारे या चेंडूला खेळलेला आहे. टी पॉइंटच्या दिशेने हा चेंडू गेला होता. 2 रन कंप्लीट केले गेलेले आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहत आहे तर धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 38. इथे मात्र आपण पाहिलं बॅटची कडा लागलेली आहे. विकेट किपरने अगदी चांगला झेल टिपलेला आहे. विकेटचं पतन झालंय. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. सारे राज अपने मैं तुझको दे दूंगा, मेरी जान तूने मुझको पागल है किया, मेरा लगदा ना जिया तेरे बगैर, तू मान मेरी जान मैं तुझे जाने ना दूंगा, मैं तुझको अपनी बाहों में छुपा के रखूंगा, तू मान मेरी जान. विकेट पाहायला मिळाली. नवीन बॅटर आपण पाहताय नव्यानं दाखल झालेत. सागर नव्यानं दाखल झालेत. इथे मात्र अगदी चांगला फटका तिथे पाहायला मिळालेला आहे. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. फिल्डर तिथे आहेत. चार षटकं झालेली आहेत. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती
40. इथे मात्र अगदी चांगला बॉल, एक गोल्डन अपॉर्च्युनिटी विकेट कीपरकडे होती, परंतु ती अपॉर्च्युनिटी मात्र घालवली आहे. कुठल्या प्रकारचा दगाफटका तिथे नाहीये. डॉट चेंडू तिथे पाहायला मिळालाय. ते मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. बॅकफुट पंच, अगदी सरळ चेंडू जातोय. एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्याचा देखील प्रयत्न. आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण झाल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहताय तर धावसंख्या झालेली आहे 42. आणि इथे आपण पाहतोय क्लीन बोल्ड विकेट. किमिया साध्य केलेली आहे अमोल यांनी. काय सुंदर गोलंदाजी अमोल यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. जो अनुभव आहे आणि तो अनुभवाचा वापर पूर्णतः गोलंदाजीमध्ये दिसतोय. ऑन हॅट्रिक बॉल अमोल यांचा आहे. विकेट हॅट्रिक साध्य केली जाईल का? नवीन फलंदाज नवीन बॅटर नव्यानं दाखल होत आहेत. हिमांशू ऑन हॅट्रिक बॉल अमोल यांचा. अतिशय चांगलं षटक हे पाहायला मिळालं आणि या डॉट बॉलने आपण पाहताय तर झाली आहे षटकाची समाप्ती. तू सफर मेरा है, तू ही मेरी मंजिल, तेरे बिना गुजारा
मुश्किल तू मेरा खुदा तू ही दुआ में शामिल तेरे ठीक आहे, थँक्यू. हितेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. धावसंख्या फलकावरती झालेली आहे 6 षटकांच्या खेळानंतर 42, 5 षटकांच्या खेळानंतर 42. अगदी चांगला बॉल हितेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मागील ओव्हरमध्ये देखील अगदी चांगली गोलंदाजी हितेशने केली आणि या षटकामध्ये देखील पहिले 2 चेंडू आपण पाहिलेत अगदी योग्य प्रकारे हाताळलेले आहेत हितेशने. धावसंख्या अजूनही स्थिरवलेली पाहायला मिळते. धाव फलकावरती 42. आता 2 फलंदाजांच्या माध्यमातून चर्चा काहीतरी झाली आहे. पाहूया त्या चर्चेमधनं निष्पन्न काय होईल. ते मात्र बॅकफुटला जाऊन खेळलेला हा चेंडू पाहायला मिळतोय. शॉट तिथे जरूर पाहायला मिळाला. 1 रन अर्जित केली जाते आणि या एका धावेने धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 43. अगदी चांगला बॉल हितेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 4 चेंडू योग्य प्रकारे हाताळलेत हितेशने. षटकातील 5वा बॉल बॅकफुटला जाऊन यावेळेला मात्र चेंडूला खेळलेला आहे. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये 1 रन कंप्लीट केली जाते आणि या एका धावेने 44 धावा या फलकावरती झालेल्या आहेत. अगदी नियंत्रणामध्ये सुंदर गोलंदाजी हितेशने या षटकामध्ये जरूर हाताळली. इथे मात्र अगदी चांगला फटका, अगदी फाईन खेळलेला आहे. चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. चौकार, 4 धावांकरिता. बाजीगर बाजीगर सहा षटकांचा खेळ झालेला आहे. 6 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 48. अमोल पुन्हा एकदा येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. मागील ओव्हरमध्ये आपण पाहिलं अगदी चांगली गोलंदाजी अमोल यांनी हाताळली. फक्त 2 धावा दिल्या आणि 2 विकेट त्यांनी प्राप्त केल्या. गोलंदाजीमध्ये बदल अमोल आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहत आहेत बॉलर चेंज. ते मात्र अगदी चांगला बॉल तुषारच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. अगदी सरळ खेळण्याचा इरादा स्वतःकरता जागा बनवून खेळण्याचा होता, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन तितकं प्रॉमिसिंग झालं नाही. किपरच्या हातामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळाला. धावसंख्या आपण पाहत आहे धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 48. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. व्हॉट अ शॉट. चौकार, 4 धावा.
डीजे थँक्यू. या चौकाराने आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 52. इथे मात्र अगदी चांगला फटका खेळलेला आहे. चेंडू हवेमध्ये जातोय. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये फिल्डर तिथे आहेत, परंतु यावेळेला मात्र आपण पाहतोय गॅप अगदी योग्य प्रकारे शोधलाय. चौकार, 4 धावा. सबसे अलग सबसे असली डिफरेंट कैलिबर हमसे मस्ती सीधा पप्पी तेरे आंसू पर हम गेम रखते मुट्ठी. इथे मात्र झेलची संधी निर्माण झाली होती आणि काय घडलंय, चेंडू गेलेला आहे सरळ सीमा रेषा पार. चौकार. लागोपाठ 3 चौकार आलेले आहेत. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 60. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका, चांगलं टायमिंग साध्य केलंय. डीप बॅकवर्ड पॉइंट च्या क्षेत्रात. चौकार. सबसे अलग सबसे असली डिफरेंट कैलिबर डीजे धन्यवाद. काय जबरदस्त बॅटचा ब्लेड त्यानं ओपन केला हिमांशूने, असं म्हणणं वावगं ठरणार नाहीये. काय जबरदस्त फटकेबाजी. लागोपाठ 4 बॉलवरती 4 कन्सिक्युटिव्ह बाउंड्रीज आलेल्या आहेत. 5वा बॉल तुषार घेऊन तयार. ते मात्र अगदी चांगला बॉल त्याला मात्र खेळून काढलेला आहे आणि या 1 रनने आपण पाहताय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. मोठं षटक हे म्हणावं लागेल. 17 धावा या षटकामध्ये कुठल्या गेल्या आणि 7 षटकं झालेली आहेत. 7 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 65. SK वसई विरुद्ध माकुंडसार यानंतरची लढत. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे टॉस करण्याकरिता यायचं आहे. SK वसई संघाचा कर्णधार आणि माकुंडसार संघाचा कर्णधार टॉस साठी यायचं आहे. येस, इथे आमच्या कॉम्बॉक्समध्ये बदल जरूर होईल. चिराग घरत आमच्या समेत जॉईन होत आहेत. काय म्हणाला चिराग, तुम्ही देखील क्रिकेट खूप खेळलेला आहात, तुम्ही देखील खूप क्रिकेट अनुभवलेला आहेत. 7 षटकं झालेत, 65 झालेत, अजून 3 षटकं बाकी आहेत. किती धावसंख्येपर्यंत पोहोचू शकेल रामबाग संघ? धन्यवाद मंथन. तर सर्वांचं स्वागत करतो नरवीरची माझी आप्पा वसईच्या मैदानावर. वार्ड वर्ल्ड प्रीमियर लीग 2025च्या या मोसमामध्ये पहिला दिवस आणि मैदान क्रमांक 1 वर सामना रंगतोय. अमोल पाटील त्यांच्या दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू बॅकफुटवर जाऊन खेळून काढलाय लॉंग ऑफच्या दिशेने. त्यावर 1 धाव आणि थोडंसं खराब क्षेत्ररक्षणाने दुसरी धावसुद्धा पटकावलेली आहे. चांगलीच फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज. मागच्या षटकामध्ये जेव्हा हितेश आलेले त्यांनी 2 गडी मिळवले आणि त्यानंतर थोडंसं निर्णय चुकला अमोल यांचा. पाहूया पुढे काय करतायत. हा पुढे टाकलेला चेंडू खेळून काढलाय, उंच तर गेलेला आहे. पाहूया, झेलसाठी प्रयत्न केलेलाच नाही. दोन्ही क्षेत्ररक्षक एकमेकांकडे पाहत आहेत आणि त्यावर 2 धावा. या क्षणी बळीची गरज आहे या संघाला, कारण मागच्या षटकामध्ये 17 धावा ठोकलेल्या आहेत आणि धावफलक पुढे जातोय. 69 धावा झालेल्या आहेत. अजूनही 16 चेंडू बाकी आहेत या डावातले आणि T20 10-10च्या या काळामध्ये आपण पाहू शकतो या 16 चेंडूमध्ये जवळपास 32 ते 35 धावा येऊ शकतात आणि तिथून
पुढचा चेंडू अमोलचा, बॅकफुटर जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, बाहेरची कट घेऊन गेला शॉट थर्ड मॅनच्या दिशेने, त्यावर 1 धाव आणि एका धावेने संघाची धावसंख्या होते 3 बाद 70. 7.3 षटकांच्या समाप्तीनंतर मंथन सकाळपासून, आणि हा चेंडू पुढे एकदा पुढे टाकलेला तो लॉंगॉनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, आतली कट घेऊन स्क्वेअर लेगच्या दिशेने, त्यावर 1 धाव. चांगलंच कमबॅक केलेलं आहे या षटकामध्ये. मागच्या षटकात 17 धावा दिलेल्या तुषार यांनी, आणि कर्णधार अमोल यांना आता हे षटक चांगलं टाकायचं आहे. चांगला समाप्ती. पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळलाय, लॉंगॉनच्या दिशेला जातोय, त्यावर 1 धाव. चांगलंच कमबॅक. 65 धावा 7 षटकांनंतर झालेलं. त्यानंतर संघाला असं वाटलेलं की आपण इथून 30-35 धावा जमवून 100 गाठावी, परंतु अमोल यांचं हे चांगलं षटक. शेवटचा चेंडू पुढे टाकलेला पुन्हा तो, परंतु तो बॅकफुटवर जाऊन खेळलाय कव्हरच्या दिशेने, त्यावर 1 धाव. फक्त 7 धावा या षटकात दिलेल्या आहेत अमोल यांनी. माफ करा, 8 धावा दिलेल्या आहेत 8 षटकांच्या समाप्तीनंतर. रामबाग संघाची धावसंख्या 3 बाद 73 आणि 2 षटके या डावातली बाकी आहेत. आणि नेहमीच आपण ही टुर्नामेंट पाहतो, वाडवळ प्रीमियर लीग. माझा ह्याचा संबंध आला पंचगिरी करताना, आणि काही असे सामने मी पाहिलेले आहेत 2017, 18, 18, 19च्या प्री कोविडच्या वेळेत. केळवा, पालघर, आणि आता नीट आठवत नाही, परंतु त्या 2 संघ तिकडचे होते, आणि त्यांची जी फायनलची मॅच झालेली 12 षटकांमध्ये 156 अशी काहीतरी धावसंख्या उभारलेली त्या वर्षी, आणि समोरच्या संघाने ती चेससुद्धा केलेली. एक अद्भुत तो सामना होता, आणि तेव्हापासून मलासुद्धा वाडवळ प्रीमियर लीगची ओढ लागली. जेव्हा जेव्हा मला संधी असते तेव्हा मी पंचगिरीसाठी येतो, आणि माझी खूप इच्छा असते कॉमेंट्री करावी. तर वळूया आपण मैदानावर. पुन्हा एकदा 90 शतक घेऊन येतोय निनाद. पुढे एकदा पुढे सरसावून खेळलाय लॉंग ऑनच्या दिशेने. आत्ता मात्र रामबाग संघाला खूप मोठ्या धावांची गरज आहे, कारण SK विरार आपल्याला माहीत आहे हे खेळाडू MCAच्या वेगवेगळ्या संघातून खेळत असतात, आणि त्यांच्यासाठी कमीत कमी 100 धावांची धावसंख्या तरी उभारावी लागेल. 75 धावा फलकावर लागलेल्या आहेत. 11 चेंडू बाकी आहेत. निनाद पुढचा चेंडू पुढे सरसावत खेळलाय, पॉईंटच्या दिशेने जातोय. 2 क्षेत्ररक्षक तिथे धावत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. खूप मोठी बाउंड्री त्या ठिकाणी कव्हर केलेली आहे एरिया, आणि 2 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत SK विरारच्या संघाने. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते 77. धन्यवाद मंथन, थोडंसं मनोरंजन करण्यासाठी माझ्या हातात माईक दिल्याबद्दल. निनादचा पुढचा चेंडू पुढे सरसावून खेळलाय. उंच तर गेलेला आहे, डिस्टन्स नाही आहे. झेलची होण्याची संधी होती, परंतु मागच्या 2 षटकांमध्ये आपण पाहतोय खूप खराब क्षेत्ररक्षण SK विरारच्या क्षेत्ररक्षणांकडून. 2 वेळा त्यांनी झेल सोडलेले आहेत. पाहूया कशा प्रकारे कमबॅक करतील निनाद. पुढचा चेंडू ऑफसाईडला सरकवून फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या पट्ट्यात आला नाही, पॅडवर आदलून गेला. शॉट फाईन लेगच्या दिशेने. निर्धाव चेंडू हा 10-10 आणि T20च्या या काळामध्ये गोल्डस्ट मानला जातो. पुढचा चेंडू निनाद. थोडं क्षेत्ररक्षणात बदल करतायत. पाहूया कशा रीतीने रणनीती आखतायत या पुढच्या चेंडूसाठी. पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या पट्ट्यात आला नाही. धाव घेण्याची संधी होती. चांगलंच तिकडे पहिल्यांदा सुटला तो यष्टीरक्षकाकडून, परंतु चांगलीच कमबॅक केला आणि धाव काय निघू दिली नाही. चांगली गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी निनादची या 9व्या षटकामध्ये. मागच्या 2 षटकात जिथे 25 धावा खाल्ल्या होत्या संघाने, तिकडे आपल्या संघासाठी कमबॅक करतोय निनाद. पण क्षेत्ररक्षकांचं मात्र त्याला साथ मिळाली नाही, नाहीतर आत्तापर्यंत एखाद बळी त्याने टिपला असता. शेवटचा चेंडू 9व्या षटकातला.
निनाद घेऊन जातोय. फुलटॉस चेंडू होता ऑफ स्टंपच्या बाहेर, थोडासा फ्लिक ऑफ साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या पट्ट्यात आला नाही. सुंदर कमबॅक, सुंदर गोलंदाजी. शेवटचे 3 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत आणि 9व्या षटकानंतर रामबाद संघाची धावसंख्या 3 बाद 78. पाहूया शेवटच्या षटकात किती धावा जमावतायत आणि एस के विरार संघासाठी किती मोठं लक्ष ठेवतायत आणि पुढील षटकात काय होईल हे सांगण्यासाठी आपल्यासमोर येतील मंथन घरत. धन्यवाद. अरे वा, चिराग घरत, मान घे गुरु. अंपायरिंग तर अफलातूनच आहे आणि समालोचन देखील. भेट झाली होती मागील आठवड्यामध्ये SDSM कॉलेज पालघरच्या मैदानावर, मुंबई क्रिकेट असोसिएशनची ती स्पर्धा, आणि आज तो योग पुन्हा एकदा जुळून आला या स्पर्धेच्या माध्यमातून. जितके चांगले अंपायर आहेत तितका अगदी गोड स्वभाव देखील चिराग घरत यांचा आहे. 9 षटकं झालेत. 9 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 78. आता शेवटचं षटक मार्गस्थ आहे. शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं 79 धावा. नाव सांगा स्कोरर कडून चूक झालेली, कारण आपली चुकी नाही ती. 79 धावा स्कोर कार्डवरती झालेल्या आहेत. होतात चुका स्कोररकडनं कधी कधी, त्यात सुधारणा आम्ही केली. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरता सज्ज झालेला आहे गोलंदाज दिव्य पाटील. ते मात्र अगदी चांगला फटका खेळलेला आहे. स्वीपर कव्हरच्या दिशेला फिल्डर तिथे आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 रन कंप्लीट केली आहे. शेवटची षटकं म्हटली की ती हाणामारींची षटकं असतात आणि त्या षटकांमध्ये मोठी फटकेबाजी ही आपल्याला पाहायला मिळते. SK वसई आणि माकुणसार यानंतरची लढत टॉससाठी यायचं आहे. इथे मात्र लो फुलटॉस चेंडू, चांगला फटका खेळलेला आहे, अगदी सरळ. व्हॉट अ शॉट, क्रॅकिंग शॉट, आउट ऑफ द पार्क. षटकार. काय सुंदर फटका तिथे पाहायला मिळाला आहे. धावसंख्या आपण पाहिलीत तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 86. ऋषिकेश राऊत 44 वरती नाबाद. अप्रतिम क्लास. आणि इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, नक्कल चेंडू इथे पाहायला मिळाला. सरळ स्टंप वरती भेटताना क्लीन बोल्ड च्या माध्यमातून फलंदाजाला माघारी परतवलं जाते. 44 धावांची एक वादळी विस्फोटक खेळी पाहायला मिळाली ऋषिकेश रावची. तीन चेंडू झालेले आहेत. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. निशान नव्यानं दाखल झालाय 6व्या क्रमांकावर. आता शेवटच्या 3 चेंडूंवरती किती धावा जमवल्या जातील. माकुणसार संघाचे कॅप्टन उपस्थित असतील तर टॉसची प्रक्रिया करून घ्या. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत माकुणसार विरुद्ध SK वसई. इथे मात्र आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 88. आता शेवटच्या षटकातील आपण पाहिलं तर चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. आता या 2 चेंडूंमध्ये किती धावा जमवल्या जातील. सध्या तरी आपण पाहतो 88 झाल्यात. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळले होते चेंडूला आणि 2 धावा
थोडंसं लेझीनेस फिल्डिंगमध्ये जरूर पाहायला मिळाला आणि त्याचा फायदा फलंदाजी करणाऱ्या टीमला झाला. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिलात तर धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 90. आता या सत्रातील शेवटचा बॉल. आता या शेवटच्या बॉलवरती किती धावा जमवल्या जातील. ते मात्र अगदी चांगला फटका खेळलेला आहे. हितेश तिथे आहेत. चांगले क्षेत्ररक्षण हितेशच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. 1 धाव तर कंप्लीट होते. दुसऱ्याचा देखील प्रयत्न आहे आणि या 2 धावांनी आपण पाहिलं तर षटकाची देखील झालेली आहे समाप्ती. 10 षटकांचा खेळ झालेला आहे. 10 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या 92 झाली आहे. 93 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. आता या लक्ष्याचा पाठलाग SK विरार या संघाकडनं कशा प्रकारे होईल ते देखील आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जाऊया टॉसकडे. SK वसई विरुद्ध माकुणसार. स्वप्नील वर्तक मी यांना आमंत्रण करतोय टॉस करण्यासाठी. पुढील मॅच मैदान क्रमांक 1 वर SK वसई वर्सेस माकुणसार. आपण टॉस करून घ्यायचं आहे. आताच झालेल्या टॉसमध्ये SK वसई वर्सेस माकुणसार आणि माकुणसार संघाने टॉस जिंकलेला आहे. आपण आपला निर्णय कळवायचा आहे. बॅटिंग ओके. बॅटिंग घेतलेली आहे माकुणसार संघाने.
रामबाग संघाने मैदान क्रमांक 1 वर रामबाग संघाने प्रथम फलंदाजी करून 92 धावा केलेल्या आहेत. 93 धावांचं आव्हान हे SKCC विरार संघासमोर ठेवलेलं आहे. मितेश आणि हार्दिक स्ट्राईकवर आहे. मितेश नॉन स्ट्राईकवर हार्दिक. दोन्ही तडाखेबाज फलंदाज विरार संघाचे हे समोर आहेत. आणि सोहम पहिला चेंडू घेऊन येतोय आणि पहिला सुंदर फटका. पाहूया चेंडू कुठपर्यंत जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे जेल होऊ शकला असता. पाठच्या साईडला धावत जाऊन त्यांनी प्रयत्न केला आणि परंतु 2 धावा घेण्यापासून मितेशला ते रोखू शकले नाहीत. हेमंत चौधरी इथे आलेले आहेत. आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतोय. त्यांनी वरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पुढील चेंडू सोम्याचा. आणखीन एक सुंदर फटका. चेंडू पाहूया सीमा पार. पंचांचा निर्णय षटकार. आक्रमक फलंदाजी मितेश यांच्याकडून आपल्याला 93 धावांचं आव्हान दिलेलं आहे रामबाग संघाने. आणि तोडीस तोड उत्तर देण्यासाठी हार्दिक आणि मितेश हे इथे ग्राउंडवर उतरलेले आहेत. चिंचणी SKCC बी याच्यामध्ये आकाश मॅन ऑफ द मॅच झाले आहेत. त्याने इथे कृपया यायचं आहे. आणि आपण बघितलं मितेश याच्या बॅटमधून 2 सुंदर फटके बघितले. श्री प्रदीप पाटील यांच्या हस्ते मैदान क्रमांक 2 वर जी मॅच झाली त्याच्यामध्ये आकाश हा मॅन ऑफ द मॅच झाला आहे. तर प्रदीप पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी आकाश याला मॅन ऑफ द मॅचचा प्राईज द्यायचा आहे. आकाश. दरम्यान मैदान क्रमांक 1 वर हा तिसरा चेंडू हाताळताना सोहम 2 आणि 6 सुंदर फटका हलकेच तटावला. 1 धाव घेतली. 3 चेंडूमध्ये 9 धावा मिळालेल्या आहेत आणि चांगला सेन्स दाखवलेला आहे. कुठलाही आतताईपणा केला नाही आहे कारण पहिल्या 2 चेंडूमध्ये त्यांना 8 धावा मिळाल्या होत्या. आणि त्या स्ट्राईकवर आहेत हार्दिक. जुना बॉल द्यायचा इथे आणि अतिशय चांगली अशी फटकेबाजी आपल्याला मितेशकडून पाहायला मिळाली. आणि ते समोर तडाखेबाज फलंदाज हार्दिक. आणि 93 धावांचं हे आव्हान आहे. त्यासाठी अशी तडाखेबाज फलंदाजी करणं गरजेचं आहे दोन्ही फलंदाजांना आणि आपली विकेट शाबूत ठेवून. सुंदर फटका मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू गेला सीमा पार आणि हार्दिक यांचा पहिला चेंडूवर पहिला चौकार. अतिशय सुंदर फटकेबाजी या दोन्ही खेळाडूंकडून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच षटकामध्ये 4 चेंडू झाले. 4 चेंडूंमध्ये 13 धावा आलेल्या आहेत विरार संघासाठी. अतिशय सुंदर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. 93 धावांचा आव्हान. अद्याप 80 धावा करायच्या आहेत उर्वरित आपल्याला 9.1 षटकांमध्ये 2 षटकांमध्ये. आकुट्यपाचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. भरपूर उजव्या एसटीच्या बऱ्याचशा बाहेर आणि पंचांनी आपले दोन्ही हात बाहेर काढून अवांतर धावेचा वाईटचा एक इशारा केलेला आहे आणि एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे. धाव संख्या झालेली आहे 14. चेंडू झालेले आहेत 4 आणि षटक चालू आहे पहिलं. सामना करतायत हार्दिक सोहम यांचा.
पाचवा चेंडू, सुंदर फटका आणि चेंडूने बॅट बाउन्स घेतलेला आहे आणि बॅड लक पण गुड लक टू एस के. चौकार मिळालेला आहे आणि या चौकाराने धावसंख्या पोचवलेली आहे 18. षटक पहिला षटक आणि एक चेंडू अद्यापही बाकी आहे. सोहम मैदान क्रमांक 1 वर आप्पापेठे सभागृह एंडकडून हे पहिलं षटक घेऊन येत आहेत. काहीसं महागडं, बऱ्यापैकी महागडं 18 धावांचं हे षटक 5 चेंडूंमध्ये. आणि हार्दिक सारगा कसलेला हा फलंदाज आणि दुसऱ्या बाजूला मितेश यंग खेळाडू, दोन्ही अतिशय चांगली कामगिरी आपल्या संघासाठी आत्तापर्यंत तरी करताना दिसत आहेत. शेवटचा चेंडू सोहम घेऊन येत आहे हार्दिक यांच्यासाठी. आणि जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसलेला आहे आणि हा चेंडू मिस झालेला आहे. निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाअखेर SKCC विरार संघाची धावसंख्या झालेली आहे 18. मी आपले मेन कॉमेंटेटर मनन यांना विनंती करतो की त्यांनी पुढील समालोचन आपल्यासाठी करायचं आहे. मनन. धन्यवाद स्मित सर. इथे जर आपण पाहिलं 92चा पाठलाग करायचा आहे, 93चा पाठलाग करायचा आहे आणि त्याचा पाठलाग करताना सद्यस्थितीला पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 18. इथून मात्र कसून फलंदाजी फटकेबाजी करावी लागेल SK विरार या संघाला. 2 सलामीवीर फलंदाज आपण पाहत आहेत. एका बाजूला हार्दिक पाटील आणि त्यांच्या समवेत मितेश यांना आपण पाहत आहे. मगाशी जो एक षटकार पाहिला अगदी कॉपी बुक स्टाईलने कव्हरच्या क्षेत्रात खेळलं होतं आणि त्याच प्रकारची फटकेबाजी SK विरार या संघाला करावी लागेल, कारण की एक भलं मोठं टार्गेट सेट केलेलं आहे रामबाग या संघाने. वेदांत षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता सज्ज झालाय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली लेफ्ट हँडेड बॅटर करिता कव्हरचा फिल्डर आपण पाहिलं 38 सर्कलच्या बाहेर. कव्हर आणि लॉंग ऑन असे 2 फिल्डर हे आपण 38 सर्कलच्या बाहेर पाहतोय. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवर वेदांत. अगदी चांगला बॉल होता, थोडासा खाली राहिलेला, विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. कुठल्या प्रकारची धाव तिथे नाहीये. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 18. यावेळेला मात्र अगदी चांगला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू गेलेला आहे अगदी सीमा पार. येतोय चौकार. 4 धावा. अगदी चांगला फटका इथे पाहायला मिळाला आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आपण पाहत आहे झालेले 22. इथे मात्र बॅकफुटला गेले. वा, हा दर्जा आहे. सुंदर, अप्रतिम चौकार. अगदी चांगली फटकेबाजी पाहायला मिळते मितेशच्या माध्यमातून, परंतु टेम्परामेंट बाळगावं लागेल. 2 चौकार लागोपाठ आलेत मितेशच्या बॅटमधून. षटकातील चौथा बॉल. इथे मात्र अजून एक फटका इनफिल्डच्या वरनं डीप बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रात. चौकार.
थँक्यू. अतिशय चांगला फटका इथे पाहायला मिळालाय. चौकाराची मोहर तिथे उमटवली. लागोपाठ 3 चौकार आली आहेत. मितेशच्या बॅटमधनं धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 30. सर्वांना मात्र प्रेमामध्ये पाडलंय आपल्या बॅटिंगने. अप्रतिम अप्रतिम क्लास. इथे मात्र फटका तर छान आहे. फिल्डर चेंडू खाली येण्याची दाट शक्यता होती, परंतु लक्ष केंद्रितपणाचा अभाव. रनिंग कॅच होता. चेंडूपर्यंत झेपावू शकले नाही, झेल होऊ शकला नाही. आणि इथे आपण पाहिलं तर या 2 धावा कंप्लीट होताना चिंचणी आणि मुळगाव दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. मैदान क्रमांक 2. अगदी चांगला बॉल. अचंबित झाले मितेश देखील, कारण की उसळी देखील प्राप्त झाली नव्हती आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं शरीराचा वेध घेताना हा चेंडू दिसला. आपले श्री पराशर चौधरी साहेब इथे आलेले आहेत. आम्ही त्यांचे आभार मानतोय. त्यांनी इथे रंगमंचावर आपल्या स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. दोन षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिलं, धावसंख्या फलकावरती 32 झाली आहे. काय चांगली खणखणीत सुरुवात करून दिली आहे हार्दिक आणि मितेशने. तर चिंचणी टीमचे कॅप्टन लवकरात लवकर या टॉस साठी. मुळगावचे कॅप्टन इथे आलेत. इथे मात्र आपण पाहताय चांगल्या प्रकारे या चेंडूला खेळलेला आहे. लॉंग ऑफच्या दिशेला 1 धाव घेतले. दुसऱ्याचा प्रयत्न देखील आणि या 2 धावा करेक्शन स्कोर कार्ड मध्ये जरूर आम्ही करतोय. 2 षटकं झाली होती, 33 झाल्या होत्या आणि यावेळेला मात्र आपण पाहतोय तर 2 धावा अर्जित केल्यात. इथे मात्र वा एफर्टलेस फटका पाहायला मिळालाय. व्हॉट अ शॉट. चौकार. थँक्यू. यावेळेला मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. मितेश तर अनस्टॉपेबल दिसतोय. तुम्ही कुठली रणनीती आजमावा, कुठलेही डावपेच आखा, परंतु मी माझ्या विस्फोटक अंदाजात खेळणार. गुड शॉट. चौकार. काय जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते. प्रत्येक फटका खेळल्यानंतर ईश्वराचे आभार मात्र जरूर मानले जात आहेत मितेशच्या माध्यमातून. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ क्लास. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज रोहित तयार. काय सुंदर बॅटिंग. आतापर्यंत 5 चौकार 1 षटकार आलेला आहे मितेशच्या बॅटमधनं. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 43. जिथपर्यंत मितेश मैदानामध्ये आहे आणि मितेश मात्र म्हणतोय की जिथपर्यंत मी उभा आहे तिथपर्यंत घाबरायची गरज नाहीये. अगदी चांगला क्लास मितेशच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. षटकातील चौथा बॉल.
टॉस बॉल अगदी सरळ यावेळेला मात्र खेळलेला आहे. फिल्डर तिथे आहेत. चांगले ॲथलेटिझम पाहायला तिथे मिळालं. 2 धावा मात्र रोखू शकत नाहीयेत. मग एक मोठा फटका आला. त्यानंतर सिंगल आणि डबल बेसिक क्रिकेट जे आहे ते देखील खेळणं तितकंच महत्त्वाचं आणि तेच यावेळेला मात्र पाहायला मिळालं मितेशच्या माध्यमातून. धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 45. 4 चेंडू झालेत. षटकातील 5वा चेंडू. यावेळेला मात्र अगदी चांगला शॉट. युवराज सिंग कॉपीबुक स्टाईल मध्ये षटकार. 6 धावा. सन्माननीय आदरणीय आनंदजी चोरगे साहेबांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत. यावेळेला मात्र एक्स्ट्रा कव्हर. वा, अफलातून दर्जेदार क्रिकेट बाय मितेश. काय सुंदर क्रिकेट SK विरार संघाकडनं पाहायला मिळतं. तुम्ही कुठल्याही प्रकारचे डावपेच आका परंतु ते आम्ही हाणून पाडणार हे मितेशने दाखवलंय. 15 बॉल फेस केलेले आहेत मितेशने. 45 धावांची 1 विस्फोटक खेळी मितेशच्या बॅटमधनं पाहायला मिळते. अगदी जेव्हा सलामीला दाखल झाला हार्दिक बरोबर त्याने अगदी माइंडसेट पवेलियनमधनं जाताना बनवलं होतं की मला मोठे फटके खेळायचे आहेत, मला झटायचं आहे, मला लढायचं आहे माझ्या संघाकरता आणि तोच लढवय्या बाणा मितेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ऋषिकेश येतोय गोलंदाजी मार्कवर. त्याचा सामना करण्याकरता स्ट्रायकिंग एंडवरती हार्दिक तयार. इथे मात्र हार्दिकने देखील बॅकफुटला जाऊन चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलेला आहे. ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून 1 धाव घेतली आहे आणि दुसऱ्या करता देखील आपण पाहिलं तर मितेश अगदी वळाला. धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या झालेली आहे 57. इथे मात्र बॅटची कडा लागलेली आहे. शॉट थर्डमॅनला चेंडू जातोय. 1 धाव कंप्लीट. इथे जर आपण पाहिलं तर अगदी अर्धशतकी भागीदारी या 2 बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळते. 58 धावांचे एक अभेद्य भागीदारी हे वैशिष्ट्य आजच्या दिवसाचं आपल्याला पाहायला मिळालं आणि ती देखील सलामीवीरांच्या माध्यमातून. मितेश तयार होतोय. 45 नॉट आउट. ते मात्र सावध पद्धतीने चेंडूला खेळलेला आहे. 1 रन कंप्लीट होते आहे आणि या 1 रनने आपण पाहिलं तर मितेश पोहोचतोय 46 वर. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या 59 झाली आहे. व्हॉट अ शॉट. शॉट लाईक अ ट्रेसर बुलेट. अप्रतिम. हार्दिक पाटीलच्या बॅटमधनं चौकार.
सुपर शॉट सुपर. आणि या चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या झालेली आहे 63. 38 बॉल बाकी आहेत आणि धावा बनवायच्यात अजूनही 30. यावेळेला मात्र खूपच बाहेर पडलेला चेंडू. ज्या प्रकारची फटकेबाजी सुरू आहे, गोलंदाज मात्र दबावामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची ही युक्ती वापरली जाते. पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईल मध्ये एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहताय सुंदर चौकार. या चौकाराच्या माध्यमातून आपण पाहताय धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 68. अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. धावांचा तडाखा इथे मात्र जरूर लावला जातोय हार्दिकच्या माध्यमातून, मितेशच्या माध्यमातून. चार षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 68. येणारे चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू आता बाकी आहेत. चेंडू बाकी आहेत अजूनही 36 आणि 36 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या आहेत 25. मितेश चुरी नाम तो सुना होगा. 16 बॉल 46 ची खेळी जबरदस्त. आपल्या अर्धशतकापासून 4 धावा दूर. मितेश स्ट्रायकिंग एंड वरती 46 वरती नॉट आउट. सागर मात्रे येते गोलंदाजी मार्कवर. 68 धावा या झालेल्या आहेत धाव फलकावरती. खूपच बाहेर टाकलेला चेंडू. त्या वाईटच्या माध्यमातून धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 69. आणि इथे मात्र उत्तुंग गगनचुंबी षटकार आणि या षटकाराने अर्धशतक मितेशचा झाले पूर्ण. मितेशचा झंझावात आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य पाहायला मिळालं. काय सुंदर बॅटिंग मितेशची पाहायला मिळाली आहे. धावसंख्या धाव फलकावरती 75 झाली आहे. आजच्या दिवसातील दुसरी 50 मितेशच्या नावे. व्हॉट अ शॉट. पुन्हा एक 2 इन अ रो सिक्सर षटकार. हॅलो. काय सुंदर आक्रमण पाहायला मिळते मितेशच्या माध्यमातून. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 81. हॅलो. उत्कृष्ट असे खेळाडू आणि आमचेच एकदम असे निकटवर्तीय स्वप्नील वर्तक यांचं त्यांनी आम्हाला ते भेट दिलेली आहे. मी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने त्यांना सन्मानित करीत आहेत. मी रजनीकांत राऊत यांना विनंती करतोय की आपण स्वप्नील वर्तक
यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. मी रजनीकांत राऊत यांना विनंती करतोय, आपण त्यांना स्वप्नील यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. फोटो काढायला कोण सांगतोय? भावेश, फोटो काढायचा भावेश. तसे श्री आनंद चोरगे यांना विनंती करतो, आपण व्यासपीठावर यायचं आहे. मी विराग वर्तक यांना विनंती करतो, आनंद चोरगेंना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. विराग वर्तक, आपण आनंद चोरगे यांना सन्मानित करायचं आहे. काढतो ना. मी प्रतीक वर्तक यांना विनंती करतो, स्टेजवर यायचं आहे. प्रतीक वर्तक, आपण स्टेजवर यायचं आहे. विरार शाखेचे अध्यक्ष हेमंत चौधरी यांना सन्मानित करण्याची विनंती मी प्रतीक वर्तक यांना करतोय. हेमंत चौधरी यांना सन्मानित करायचं आहे. प्रतीक वर्तक यांनी. अनिश फोटो काढ. हे अनिश, धन्यवाद. पाच षटकं झालेली आहेत. 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 84 धावा. तसेच आमच्याकडे उपस्थित असलेले पराशर चौधरी उर्फ लल्ला यांना सन्मानित करण्याची विनंती मी हरीश वर्तक यांना करतोय. हरीश वर्तक यांनी पराशर चौधरी यांना सन्मानित करायचं आहे. हा तुफान आहे. हा तुफान इतक्या सहजासहजी थांबणारा नाहीये. काय जबरदस्त बॅटिंग. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे 89. सलामीची विक्रमी भागीदारी आजच्या दिवसातली. हळुवारपणे या चेंडूला खेळलेला आहे. 1 रन कंप्लीट होते आणि या एका धावेने धावसंख्या आता झाली आहे 90 जिंकण्याकरिता 3 धावांची आवश्यकता आहे.
ते वाईट बॉल, वाईटच्या माध्यमातून धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 91. जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. इथे आपण पाहताय सामना अगदी बरोबरीमध्ये पाहायला मिळतोय. 92 धावा. काय टार्गेट चेस केलंय, अप्रतिम. IPL मध्ये जितकी मजा नाहीये तितकी आज वाडवळ प्रीमियर लीग मध्ये आली आहे. आणि आकर्षण आपण पाहिलं तर मितेश चुरी सुपर. आणि इथे विजयी धाव. काय सेलिब्रेशन मितेशचं, कारण की खेळच तितका दर्जेदार मितेशने केलाय. अफलातून दर्जेदार क्रिकेट. SK विरार. व्हॉट माइंड ब्लोइंग परफॉर्मन्स बाय हार्दिक अँड मितेश चुरी. काय भागीदारी केली 93 धावांची आणि टार्गेट देखील चेस केलं. मॅन ऑफ द मॅच यात कुठलाही संदेह नाहीये.